भिवंडीतील एका उच्चभ्रू संकुलातून 3,32,000चा गांजा जप्त करण्यात आला। एका महिलेला आणि तिच्या साथीदाराला पोलिसांकडून अटक करण्यात आली। दोन्ही आरोपींना 24 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। नागरी समस्यांवरून पनवेलमध्ये 30 जून रोजी पालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे। पाणी, वीज आणि नागरी सुविधांअभावी नागरिक त्रस्त झालेत। कळंबोलीतील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडला तीव्र विरोध होतोय। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बलिदान दिनानिमित्त विलेपार्लेतील दीनानाथ मंगेशकर सभागृहात कार्यक्रम पार पडला। पश्चिम बंगालचे पंचायत राज आणि ग्रामीण विकास मंत्री दिलीप घोष यांना डॉक्टर मुखर्जी स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला। अमित साठम, आशिष शेलार, मंगलप्रभात लुडा आणि उज्ज्वल निकम या कार्यक्रमाला उपस्थित होते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी पाहिल्यामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीचा ताबा घेणार। ट्रम्प यांची इराणला धमकी, इराणसोबत अंतिम करार न झाल्यास अमेरिका सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलावर 20% कर आकारणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला नवी धमकी दिलेली आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीचा ताबा घेणार ट्रम्प यांनी इराणला ही धमकी दिली आहे।